दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याची योगाने गर्भवती झाली. नमकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाचे माते, आम्हा पाप्यांकरता आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाचे माते, आम्हा पाप्यांकरता आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहायला. नमकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाचे माते, आम्हा पाप्यांकरता आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दुधाने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर हो राहो. विश्वासी लोकांच्या आत्मे देवाच्या दयेनं शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. वसुंधरे गा स्तुति गान, प्रभुरायाचे गा गुणगान. वसुंधरे गा स्तुति गान, प्रभुरायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरेया, भाव भरे त्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला, असा अंतरी भाव धरा. करा तयाचा हो सन्मान, प्रभुरायाचे गा गुणगान. आजची ही मिसा लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार. ख्रिस्तवासी पास्काल फोर्टॅडो, ख्रिस्तवासी मर्सिया डिमेलो, ख्रिस्तवासी लुईसा व जॉन ब्रिटो, ख्रिस्तवासी लेरॉय डिमेलो व ख्रिस्तवासी एंथनी पिंटो यांची 7व्याची मिसा तसेच आपल्या सर्वांच्या हितूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताच्याही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज नवीनाचा 8वा दिवस. या दिवशी पवित्र मरियेने आपल्या जीवनामध्ये नवीन आशा निर्माण करावी म्हणून या मिसावलीमध्ये भाग घेत असताना आपण प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रसाच्या उत्साहात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून केलेल्या पापांची आपण आठवण करूया आणि देवाकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हृदयाने मी फार पापे केलेली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी.
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेचे साह्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे फिलिपेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. फिलिपी येथील महागुरू आणि प्रसेवक यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांनो, ख्रिस्त येशूचे दास पौल आणि तिमिथी यांच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो आणि पुन्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. त्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभलेले तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल अशी मला खात्री आहे. आणि तुम्हाला सर्वाविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्थ संबंधीच्या प्रत्युत्तरात आणि समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेने भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विकाराने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे आणि देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या फळाने तुम्ही भरून जावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराची कृते थोर आहेत. परमेश्वराची कृते थोर आहेत. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जनाच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार समर्थन करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यास ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. प्रतिसाद. परमेश्वराची कृते थोर आहेत. त्याची कृती साक्षात वैभव आणि महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्याचे स्मरण राहावे असे त्यांनी केले आहे. परमेश्वर दयाळू आणि कणवाळू आहे. प्रतिसाद. परमेश्वराची कृते थोर आहेत. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा आठवतो. त्याने आपल्या लोकास राष्ट्रे वतनादखल देऊन आपल्या कृत्याचे सामर्थ्य दाखवले आहे. परमेश्वराची कृते थोर आहेत. जयघोष. Alleluia, Alleluia, Alleluia.
येशू ख्रिस्त याचा पिता हा आमचे अंतःशिव प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचरण्यामुळे निर्माण होणारी आशा कोणतीही तुम्ही ओळखून घ्यावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका शब्दा दिवशी पुरुषातील कुणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पहा, जलोदर झालेला कुणी एक माणूस त्याच्यासमोर होता. येशूने शास्त्रात आणि पुरुषांना विचारलं, शब्दात दिवशी रोग बरं करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरं केलं आणि जाऊ दिलं. मग त्यानं म्हटलं, तुमच्यापैकी कुणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तो त्याला शब्दात दिवशी त्या क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. अशी एक 4 मेणबत्त्यांची गोष्ट सांगण्यात येते. एका संध्याकाळी सर्वत्र शांतता होती आणि ह्या 4 मेणबत्त्या जळत होत्या. इतकी शांतता होती की जणू काही ते आपसात बोलत होत्या ते ऐकू येत होतं. त्यातली पहिली मेणबत्ती ही शांतीची मेणबत्ती होती आणि ती म्हणाली की जगामध्ये सर्वत्र मारामाऱ्या चाललेल्या आहेत, राग आहे, माझं जळत राहणं काहीच कामाचं नाही. आणि ती मेणबत्ती विझली. दुसरी मेणबत्ती ही विश्वासाची मेणबत्ती. ती म्हणाली की आता लोकांना माझं काही पडलं नाही आणि जळत राहणं हे काही कामाचं नाही. आणि ती मेणबत्ती देखील विझून गेली. तिसरी मेणबत्ती जी होती ती प्रेमाची मेणबत्ती होती आणि ती म्हणाली की लोकांना प्रेम काय आहे हे कळत नाही आणि माझं महत्त्व कमी होत चाललेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. कारण लोक आपल्याच घरातील लोकांवरती प्रेम करायला विसरून गेलेले आहेत. आणि हे बोलत असताना हळूच वारा आला आणि ती मेणबत्ती विझून गेली. नंतर त्या खोलीमध्ये त्या मेणबत्त्या होत्या, तिथे एक लहान बाळ आलं आणि या 3 मेणबत्त्या विझलेल्या पाहून रडू लागलं की जीवनातून ह्या 3 मेणबत्त्या विझलेल्या आहेत. आणि तो रडत असताना त्याला एक आवाज आला. ते मेणबत्ती होती, मेणबत्ती आशेची मेणबत्ती होती. आणि ती त्या बाळाला म्हणाली, भिवू नकोस, जोपर्यंत मी जळत आहे तोपर्यंत आपण ज्या विझलेल्या मेणबत्त्या आहेत त्या आपण पुन्हा एकदा पेटवू शकतो. आणि हे ऐकून त्या बाळाला आनंद झाला आणि लागलीच आणि शांतीची, विश्वासाची आणि प्रेमाची मेणबत्ती पेटवली. सर्वात महत्त्वाची प्रेमाची मेणबत्ती आहे. परंतु ज्या वेळेला जीवनामध्ये आशा असते त्यावेळेला आपण शांती, विश्वास आणि प्रेमाने राहू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आशा असते त्यावेळेला आपल्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होतं. पवित्र मरियेच्या जीवनामध्ये देखील आशा होती की इस्रायली लोकांचं तारण होणार आहे आणि हे तारण तिच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. ज्या वेळेला येशू ख्रिस्त मरण पावला, शिष्यांच्या मनामध्ये भीती होती की आता काय होणार आहे. आणि अशा वेळेला ती त्यांच्या जीवनामध्ये नवीन आशा घेऊन आलेली आहे.
की तुमचं देखील तारण होणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या ज्या वेळेला जगामध्ये समस्या आल्या त्या वेळेला पवित्र मरियेने आपल्या दर्शनाद्वारे जीवनामध्ये नवीन आशा निर्माण केली की ही समस्या जी आलेली आहे किंवा हे दुःख जे आलेलं आहे त्यातून तुम्ही पार जाऊ शकतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा लोकांना निराशा आलेली आहे. काही लोकांनी आपल्या जीवनातील आशा गमावलेली आहे आणि त्यांची जीवन ज्योत मावळलेली आहे. आणि या करोनाच्या काळामध्ये पवित्र मरिया आपल्या जीवनामध्ये एक नवीन आशा घेऊन आलेली आहे की माझा मुलगा सर्व काही ठीक करणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपण इतरांना आशा देण्याऐवजी त्यांना निराशा जास्त देत असतो. एखादा माणूस पडला असेल तर त्याला धीर देऊन त्याला जीवनामध्ये आशा दाखवण्याऐवजी तो जास्त कसा त्या चिखलामध्ये पडत जाईल याच्याकडे बऱ्याचशा लोकांचं लक्ष असतं. बऱ्याचशा वेळेला आपल्या शब्दांनी आपला निंदा करण्याने त्या माणसाला आपण अजून जीवनामध्ये खाली पाडत असतो. आज पवित्र मरिया आपल्याला हा प्रश्न विचारत आहे की माझ्याप्रमाणे तुम्ही देखील जीवनामध्ये इतरांच्या आशा आणण्याचं काम करत आहात का? गीत क्रमांक 90. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. तूच निर्मिले जगत हे सारे सर्व चराचर अगणित तारे अखिल भुवरी हुकमत चाले तुझीच प्रभु रे राणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचे जयघोष करतो. अदळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमये शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभुचा यशोदीत गा.
जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गानभांतरा गानभांतरा पावन 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 तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनू. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंडा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. दानावर ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची
व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 129. तुझा म्हणून मी कसा प्रभू रे, तुझा म्हणून मी कसा, तुझा म्हणून मी कसा प्रभू रे, तुझा म्हणून मी कसा. नाम तुझे मी घेई वदनी, नाम तुझे मी घेई वदनी, हृदयात परी दूर जसा, हृदयात परी दूर जसा, तुझा म्हणून मी कसा प्रभू रे, तुझा म्हणून मी कसा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे कृपा माते, तू आमच्या पॅरिसची आश्रयदाती आहेस, याबद्दल आम्हाला अभिमान व आनंद वाटतो. आम्हासाठी परमेश्वर पित्याने तुला निवडले आहे, ही आमची श्रद्धा आहे. याच दृढ श्रद्धेने आम्ही तुझी लेकरे तुझ्या चरणी प्रार्थना करतो.
आमच्या पॅरिशमधील सर्व लोकांवर तुझा वरदहस्त ठेव. आमची मन शुद्ध ठेव. आमच्यातील गैरसमज, भांडण, तंटे आणि वैरभाव दूर सार. आमच्यात ऐक्याची व एकात्मतेची भावना वाढीस लाव. परस्परात सामंजस्य व सलोखा निर्माण कर. विवाहितांचं वैवाहिक जीवन पवित्र ठेव. मोह, वासना व व्यसनांपासून तरुण तरुणींची मने सांभाळ. आजारी व वृद्धांना तू आधार दे. ख्रिस्तावरील आमची श्रद्धा बळकट कर. संकट, दुःख, आजार व अपघात यापासून आमचं रक्षण कर. मोहावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला विशेष कृपा दे. स्वार्थिक मूल्यांचा अवलंब करण्यास आम्हास प्रेरणा दे. आमच्यात प्रेषित कार्याची तळमळ निर्माण कर. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आमस्तव बिनव आता मृत्यू समयी. हे कृपा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात राहण्यास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. अंतिम गीत आवे मरिया. आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे मारिया. कृपेची तू सावली, अमुची माऊली, पाप्यांस तू